प्रयत्न करा, वाटल्यास तुम्ही तो प्रश्न लिहूनही घेऊ शकता. तर या ठिकाणी आता हा जो प्रश्न आहे मी तुमच्या समोर वाचतोय, तुम्हाला वाटल्यास लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. तर प्रश्न अशा पद्धतीचा पण येऊ शकतो पहा. सिलेक्ट द फर्स्ट लेटर ऑफ ईच ऑफ द वर्ड्स गिव्हन इन द बॉक्स. तर याचा अर्थ असा होतो, सिलेक्ट म्हणजे काय, निवडा. द फर्स्ट लेटर म्हणजे काय, पहिलं अक्षर. ऑफ ईच ऑफ द वर्ड्स गिव्हन इन द बॉक्स म्हणजे बॉक्समध्ये दिलेल्या प्रत्येक शब्दातील पहिलं अक्षर निवडायचे. आणि अँड फॉर्म अ न्यू वर्ड, आणि त्याच्यापासून आपल्याला नवीन शब्द तयार करायचा. अँड सिलेक्ट द ग्रुप ऑफ विच द वर्ड बिलॉंग. म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न आहे की तो अशा पद्धतीचा शब्द तयार केल्यानंतर तो शब्द कशाशी संबंधित आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, निवडायचं आहे पहा. तर या ठिकाणी तुमच्या समोर मी पहा बॉक्स मधले शब्द समोर धरलेले आहेत. तुम्ही ते बॉक्स मधले शब्द वाचा, त्याच्यातील पहिले अक्षर निवडण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यापासून काय करा, नवीन शब्द तयार करा. आणि तो नवीन झालेला शब्द खालील पर्यायामध्ये कशाशी संबंधित आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, निवडायचं आहे. आता तुम्ही प्रश्न पाहताय, त्याचबरोबर तो सोडवताय पण. आणि मग तुमच्या अशा लक्षात आला असेल पहा की साधारणपणे पहिला बॉक्स मधला शब्द आहे लॉक, दुसऱ्या बॉक्स मधला शब्द आहे वन, तिसऱ्या बॉक्स मधला टाइम, चौथ्या बॉक्स मधला यूज आणि पाचव्या बॉक्स मध्ये सी आहे. जर आपण पहिली अक्षर घेतली LOTUS, तर विद्यार्थ्याच्या लगेच लक्षात येईल की याच्यापासून लोटस शब्द तयार होतो. मग लोटस शब्द आता खाली जे पर्याय दिलेले आहे, लोटस म्हणजे काय असते की आपल्याला माहित पाहिजे अर्थ, की त्याचा अर्थ होतो कमळाचे फुल. मग हे फुल आहे म्हणजे याचा अर्थ फ्लावर आहे. तर त्या खालील पर्यायामध्ये फ्लावर या शब्दाशी तो काय शब्द आहे, संबंधित आहे. म्हणजे आपल्याला जे चार पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये फ्रूट आहे, फ्लावर आहे, बर्ड आहे आणि ट्री आहे. तर ट्रीशी संबंधित तो शब्द येत नाही, फुलाशी संबंधित शब्द त्या ठिकाणी तो येतोय. यावरून आपल्या लक्षात येईल की हा जो शब्द तयार झालेला आहे लोटस, हा फुलाशी संबंधित आहे. म्हणून पर्याय नंबर 2 या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर येते पहा. आता आपल्याला जो परीक्षेला प्रश्न विचारले जातात अशा पद्धतीचा हा पहिला प्रश्न आपण पाहिलाय. आता दुसरा प्रश्न कशा पद्धतीचा असू शकतो की साधारणपणे आम्ही वाचतोय प्रश्न आणि मग तुमच्या समोर धरतोय. प्रश्न दुसरा आहे, रिअरेंज द फॉलोइंग लेटर्स इन करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ अ फ्रूट. आता तुमच्या समोर दुसरा प्रश्न धरतोय पहा, तुम्ही वाचा. रिअरेंज द फॉलोइंग लेटर्स अँड फॉर्म अ न्यू वर्ड. आणि फॉर्म लेटर्स इन करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ फ्रूट. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, फळाचं नाव त्याच्यापासून तयार करायचं आणि ते पर्यायातून त्याचं उत्तर बरोबर शोधायचं. आता तुम्ही जरा थोडस काळजीपूर्वक बघा की या ठिकाणी हा शब्द कसा तयार होईल पहा. म्हणजे तुमच्या समोर आता मी जे प्रश्न धरलेला आहे त्याच्यामध्ये पहा, तुमच्या समोर जे अक्षर दिसतात पाशी किंवा अक्षरांचा समूह दिसतो त्याच्यामध्ये लिहून घ्या वाटल्यास तुम्ही. ओ आहे, ए आहे, जी आहे, ई आहे, आर आहे आणि एन आहे. तर अशा पद्धतीने ही 6 अक्षर आहेत आणि या 6 अक्षरापासून आपल्याला काय करायचं, शब्द तयार करायचा आहे. आणि खाली पर्याय तुम्हाला वेगवेगळ्या अक्षरांचा समूह खाली दिलेला आहे. पण जर तुम्ही नीट वाचन केलेलं असेल, फळांचे शब्द जर आपण वाचलेले असतील तर आपल्याला 4 नंबरचा पर्याय लक्षात येईल की 4 नंबरचा पर्याय हे त्याचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे पहा, ऑरेंज हा शब्द त्याच्यापासून तयार होतो. म्हणजे सोपं असतं पहा. आणि आपण जर समजा अक्षरांचा समूह आपल्या समोर दिलेला असेल आणि या अक्षराच्या समूहावर आधारित खालील पैकी कोणता पर्याय असेल हे आपल्याला विचारलेलं असतं. पण आपण जर पर्याय खाली अगोदर पाहिले तर आपल्या हे लक्षात येईल की याच्यापासून पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा आणि चौथा या 4 पर्यायामधील कुठला तरी एक शब्द तयार होतो. आणि ज्या विद्यार्थ्याला याचं अचूक स्पेलिंग माहित असतं तो निश्चितच त्याचं काय करतो, त्या प्रश्नामधून पर्यायामधून त्या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधतो. आणि म्हणून याचं उत्तर आहे पहा, 4 नंबरचा पर्याय येतोय ऑरेंज. ऑरेंज हा शब्द त्याच्यापासून तयार झालेला दिसतोय आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीचे आता वेगवेगळे प्रश्न आपण घेणार आहेत पहा. रिअरेंज वर एक प्रश्न आपल्याला 100% असतो. काल आपण जे रिकाम्या जागा घेतल्या त्याच्यावर सुद्धा एक प्रश्न असतो. आणि आता रिअरेंजचे जे आपण शब्द घेतोय तर त्याच्यावर आपल्याला 100% एक प्रश्न असतो. म्हणून आपण जास्तीत जास्त प्रश्न याच्यावर घेणार आहे. आता प्रश्न तिसरा जो आहे त्याच्यामध्ये आपण आता काय केलेले आहेत, 9
प्रश्न घेतलेले आहेत, म्हणजे 9 थोडक्यात उपप्रश्न घेतलेले आहेत. आणि याच्या साहाय्याने आपल्याला निश्चितच रिअरेंज द गिव्हन लेटर्स पासून, म्हणजे रिअरेंज याचा अर्थ काय की दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावणे असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून योग्य क्रम लावायचा म्हणजे काय की ज्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होईल असा क्रम आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे. आता आपण तिसरा प्रश्न घेतोय पहा. तुमच्या समोर मी आता कार्डशीट धरलेला आहे. तुम्ही तिसरा प्रश्न नीट वाचा आणि त्याच्यातलं पहिलं उदाहरण तुम्ही वाटल्यास लिहून घ्या आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला त्याचं उत्तर आपल्याला येऊ शकेल. तर प्रश्न पहिला तुम्ही नीट काळजीपूर्वक वाचा पहा. आता तुम्ही वाचला असेल पहा. प्रश्न असा आहे तिसरा, रिअरेंज द गिव्हन लेटर्स टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड अँड चूज करेक्ट ऑप्शन. आपल्याला काय करायचे, खाली तुम्हाला जवळ 8-9 प्रकारचे प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की जे अक्षर समूह दिलेला आहे त्याच्यापासून योग्य अशा प्रकारचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे, योग्य शब्द पण तयार करायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे पहा, तुम्हाला वही आणि पेन समोर असेल तर सर्वांनी ते अक्षर समूह म्हणजे जे आहेत 5 अक्षर आहेत आणि ते लिहून घ्या आणि त्याच्यापासून तुम्हाला काय करायचंय, अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि त्याचं योग्य स्पेलिंग निवडायचं. जर स्पेलिंग निवडण्यात म्हणजे स्पेलिंग सह योग्य शब्द निवडण्यात जर चूक झाली तर आपलं उत्तर चुकू शकतं. तर या ठिकाणी पहा, मी स्पेलिंग सांगतोय, घ्या. IACH आणि R. वाटल्यास काही विद्यार्थ्याला समजलं नसेल तुमच्यासाठी पहा, पहिला प्रश्न या ठिकाणी आहे समोर आणि मग निश्चितच तुम्हाला त्याचं काय होईल पहा, परफेक्ट शब्द कळणार आहे पहा. आता या ठिकाणी पहा, जर आपण पहिल्या प्रश्नातलं या ठिकाणी जर नीट लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की IACHR याच्यापासून चेअर शब्द तयार होऊ शकतो आणि याचं योग्य स्पेलिंग जे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत तुमच्या समोर होते, तर 2 नंबरचा पर्याय त्याच्यामध्ये काय आहे, बरोबर आहे. म्हणून 2 नंबरचं उत्तर त्या ठिकाणी येतंय. तर अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे रिअरेंज द गिव्हन लेटर मध्ये जो प्रश्न विचारले जातात, रिअरेंज शब्दाचा अर्थ जर आपण ध्यानात ठेवला तर अशा पद्धतीचा प्रश्न विचारल्यानंतर आपली चूक होऊ शकणार नाही आणि आपल्याला त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द जर तयार केला तर निश्चितच 2 मार्क्स पडतील. त्यानंतर आता दुसरा प्रश्न आहे पहा त्याच्यातलाच. त्याच्यामध्ये तुम्ही अक्षर नीट वाचा आणि त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला नाही आला तर मी त्या ठिकाणी सांगणार. आता याच्यामध्ये पहा, जे शब्द तयार होणार आहे त्या शब्दाचं स्पेलिंग आपल्याला पाठ पाहिजे पहा, कारण शब्द थोडा अवघड येतो. आता तुमच्या समोर स्पेलिंग धरल्यानंतर तुम्ही पहा, दुसऱ्या प्रश्नातले जे अक्षर आहेत मी पुन्हा एकदा वाचतोय पहा, ONGIP आणि E. पुन्हा 6 अक्षर आलेले आहेत पहा. म्हणजे त्याच्यामध्ये O आहे, N आहे, G आहे, I आहे, P आहे आणि P म्हणजे P फॉर पेन आणि E आहे. तर तुम्हाला जे 4 पर्याय दिले तर त्याच्यामध्ये पहिला प्रत्येक पर्यायामध्ये P सुरुवातीला आहे. याचा अर्थ कुठल्या तरी पक्षाचं नाव त्या ठिकाणी ते असणार आहे आणि मग तो जो शब्द तयार होतो, आता आपल्या जर नीट तुम्ही 4 पर्याय वाचले तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की पिजन हा शब्द त्या ठिकाणी तयार होतो. आता पिजन शब्द तयार होतो, मग पिजनचं स्पेलिंग आपल्याला त्या ठिकाणी यायला पाहिजे. पिजनचं जर स्पेलिंग आपल्याला येत असेल तर पहा, याचं जे परफेक्ट उत्तर आहे 3 नंबरच्या पर्यायामध्ये आहे. काही जण पहा पिजनचं स्पेलिंग पहिल्या पर्यायातलं सुद्धा बरोबर धरू शकतात, की जे पी म्हणजे पी असं विद्यार्थ्यांना जर वाटलं तर पहिल्या पर्यायातलं सुद्धा उत्तर ते काय करू शकतात, बरोबर देऊ शकतात. आणि मग ते जर बरोबर दिलं तर उत्तर तुमचं चुकेल, कारण पिजनचं स्पेलिंग PIGEON अशा पद्धतीचं आहे. म्हणजे पिजनचं स्पेलिंग जे आहे ते आपलं पाठ जर असेल तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो, कारण पिजनचं स्पेलिंग पी नंतर आय येते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी चूक होऊ शकते.
आणि म्हणून पिजनचं स्पेलिंग जे आहे PIGEON. तर अशा पद्धतीने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पिजन म्हणजे 3 नंबरचा पर्याय येऊ शकतो. आता तुमच्या समोर पुन्हा अशाच पद्धतीचा प्रश्न आहे पहा, कारण आता तुम्ही म्हणता नाही असे एवढे प्रश्न काय घ्यायचे, कारण आपल्याला हे प्रकरण 3 दिवस घ्यायचे. तर काल आपण त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण घेतले ते सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर मधून. आज आपल्याला रिअरेंज वर आधारित 10-12 प्रश्न घ्यायचे आहेत. आता हा पहिला प्रश्न आपण सॉरी पहिला प्रश्न तर घेतला होता आपण, पण तिसऱ्या प्रश्नातले 2 प्रश्न आपले झालेले. आता तिसरा प्रश्न तुमच्या समोर धरतोय आणि तो तिसरा प्रश्न तुम्ही नीट वाचा आणि त्याच्यापासून आपल्याला कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल. तुम्हाला थोडस जर ब्लर वाटत असेल दिसायला तर मी या ठिकाणी प्रश्न पण वाचतो आणि तुम्ही वाटल्यास तो लिहून घ्या का एका कागदा वहीमध्ये आणि त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करण्याचा प्रयत्न करा. तर अक्षर आहेत घ्या पहा. पहिलं अक्षर आहे ओ, तिसऱ्या प्रश्नातले पहा. दुसरं अक्षर आहे डब्ल्यू, तिसरं अक्षर आहे आर, चौथं अक्षर आहे बी आणि 5वं अक्षर आहे एन. आता तुम्ही जरा थोडस तर्क लावा का याच्यापासून कोणता शब्द तयार होऊ शकतो. आणि याच्यामध्ये 100% पहा हे कलरचं नाव या ठिकाणी तयार होऊ शकतंय. मग आता कलरचं नाव जर तयार होत असेल तर त्याचं स्पेलिंग आपल्याला परफेक्ट येणं आवश्यक आहे. वाटल्यास मी तुमच्या समोर या ठिकाणी काय करतोय पर्याय धरतोय पहा, तुमच्या लक्षात येईल. प्रॉब्लेम येते साईडला काहीतरी की लाकलूक होत ते. हॅलो, आवाज येत आहे का सर? हा आता येतोय. येतोय काय प्रॉब्लेम येतो का साईडला जरा. बरं ठीक आहे. आता तिसरा नेटचा प्रश्न आपण प्रॉब्लेम असेल. पाहतोय. आता हा ना, ते चित्र दिसत नाही क्लिअर, आता दिसते जरा थोडस. अरे पहा, मी पुन्हा या ठिकाणी अक्षर सांगतोय, तुमच्या लक्षात येईल पहा. तिसरा प्रश्न घेतोय आपण ओ डब्ल्यू आर बी आणि एन आणि याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मग आपण जर कलरचं नाव जर विचारात घेतलं, तुमच्या समोर पर्याय धरतोय पहा आम्ही, आणि जर तुम्ही जर पर्याय नीट बघितले तर त्याच्यापासून आपल्याला कोणता शब्द तयार होईल. ज्यांना कलरची नावं माहीत आहेत त्या विद्यार्थ्याच्या लगेच लक्षात येईल की हा ब्राऊन शब्द तयार होतो आणि म्हणून 4 नंबरचा पर्याय त्या ठिकाणी उत्तर त्याचं बरोबर येते. तर ब्राऊन हे त्यापासून तयार झालेला शब्द आहे. त्यानंतर आता पहा, म्हणजे आपल्याला हे जे शब्द विचारले जातात रिअरेंज द गिव्हन लेटर्स मध्ये जे प्रश्न विचारलेले असतात, हे आपले वेगवेगळ्या प्रकारचे पान, आपले समजा झाडं असतील, त्यानंतर पार्ट्स ऑफ बॉडी असतील, त्याचप्रमाणे फुले म्हणजे फ्लावर्स असतील, म्हणजे अशाच पद्धतीने किंवा व्यवसाय करणारे व्यक्ती असतील,
अशा वेगवेगळ्या प्रकारचे याच्यावर विचारलेले असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा जास्तीत जास्त सराव असणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी तुमच्या समोर 4था प्रश्न धरलेला आहे पहा. तुम्ही तो प्रश्न नीट वाचा. तुम्हाला जर दिसत नसेल तर मी तो वाचन करतो म्हणजे तुम्हाला ते परफेक्ट कळेल पहा. साईडचा काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे अडचण येते. तुम्ही तो शब्द लिहून घ्या पहा, तुम्हाला ऐकू येत असेल तर. कोणकोणती अक्षरं त्याच्यामध्ये आहेत? डी, ए, आर, एच, एस आणि आय. पुन्हा एकदा ऐका. पहिलं अक्षर आहे डी, दुसरं अक्षर आहे ए, तिसरं अक्षर आर, चौथं अक्षर एच, पाचवं अक्षर एस आणि शेवटचं अक्षर आहे आय. तर याच्यापासून कोणता शब्द तयार होईल याचा आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे तो प्रश्न सोडवायचा आहे पहा आपल्याला. तर तुम्ही जर नीट लक्षात घेतलं तर ज्या विद्यार्थ्याला पाहता व्हेजिटेबल्स मधलं प्रश्न आहे पहा थोडक्यात हा. याच्यापासून कोणता शब्द तयार होईल तुमच्यासाठी पर्याय समोर पाहिजे धरलेले आणि तुम्ही जर नीट लक्षात घेतलं तर तुमच्या त्या ठिकाणी उत्तर पहा तुम्हाला लगेच पर्यायामधून पण सापडू शकते पहा. आणि शक्यतो आपलं जर वाचन चांगलं असेल तर पर्यायामध्ये जे उत्तर दिलेलं पहा, तर पहिलं जे पहिला पर्याय जो दिलेला आहे त्याच्यामध्ये RIDASH आहे, थोडक्यात रिडॅश शब्द तयार होतो. दुसरा आरडिश शब्द तयार होतो. तिसऱ्या पर्यायामध्ये रॅडिश शब्द तयार होतो आणि शेवटच्या याच्यामध्ये ऍड्रिश तयार होतोय. तर याचा अर्थ बाकीचे 3 जे शब्द आहेत ते काय अर्थपूर्ण शब्द दिसत नाहीत. याचा अर्थ रॅडिश याचा अर्थ आपला झालेला आहे. आपण म्हणजे पहिली दुसरी तिसरीला रॅडिश शब्द आपला गेलेला आहे. तर रॅडिश शब्द त्याच्यापासून तयार होतो आपल्या लक्षात येईल आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 त्या ठिकाणी उत्तर आपलं बरोबर येणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 4 प्रश्न आपण याच्यावर चर्चा केलेली रिअरेंजवर. आणखीन आपण चर्चा करणार आहोत. आता 5वा प्रश्न घ्यायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसायला अडचण येत असेल म्हणून आपण काय करूया, मी सांगतोय तुम्ही ते वहीवर लिहायचं आहे. त्याच्यापासून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. ज्या विद्यार्थ्याला ते अगोदर करायचं तुम्हाला 1 मिनिटाचा वेळही दिला जाईल आणि नंतर नाही आला तर मी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. त्याचबरोबर स्क्रीनवर दिसत नसेल तर मी तोंडी तुम्हाला सांगणार आहे. तर स्पेलिंग लिहून घ्या पहा. कोणकोणते अक्षर त्याच्यामध्ये आहेत. पहिलं अक्षर आहे ओ, दुसरं अक्षर आहे एल फॉर लॅम्प, तिसरं अक्षर आहे सी, चौथं अक्षर आहे आर, पाचवं अक्षर आहे ओ आणि 6वं अक्षर आहे यू. आता अशा पद्धतीने पहा आपल्याला या ठिकाणी तुम्हाला 6 अक्षर मी दिलेले आहेत. वाटलं ज्या विद्यार्थ्याला कळलं नसेल त्यांनी 5वा प्रश्न याच्यामध्ये पहा. तुम्हाला आता दिसतंय पहा क्लिअर. तर 5 अक्षरांचा 5 अक्षर नाही 6 अक्षरांचा समूह आहे. प्रश्न क्रमांक 5वा वरचा सगळ्यात वरचा प्रश्न आहे पहा. तर त्याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आता तुम्ही जर नीट लक्षात घेतलं तर पहिल्या याच्यामध्ये पाहते स्पेलिंग आपल्याला काही म्हणजे लक्षात येत नाही. तर कलरचं स्पेलिंग त्याच्यापासून तयार होतंय आणि कलर या शब्दाचं स्पेलिंग थोडं अवघड आहे पहा. त्याच्यामध्ये जवळजवळ 3 स्वर आलेले आहेत. ओ डबल आलेला आहे आणि यू एक स्वर आलेला आहे. मग कलरचं स्पेलिंग जे विद्यार्थ्याला माहिती आहे 2 नंबरचा पर्याय त्या ठिकाणी बरोबर येतो पहा कलरचा, कारण COLOUR आहे. म्हणजे कलर हा शब्द या ठिकाणी 2 नंबर पर्यायामध्ये बरोबर येतोय. 1 नंबर मध्ये काही न वाटत असेल की तो कलर शब्द बरोबर येईल तर तो त्याच्यामध्ये काही बरोबर येत नाही. म्हणजे 2 नंबरचा पर्याय याच्यासाठी उत्तरासाठी बरोबर आहे. अशा पद्धतीने हा 5वा प्रश्न आहे. त्यानंतर आता आपण 6व्या प्रश्नाकडे जाणार आहोत. म्हणजे सगळे रिअरेंजचेच प्रश्न आपण घेतोय. रिअरेंज द गिव्हन लेटर्स अँड फॉर्म मिनिंगफुल वर्ड. आता थोडस दिसायला त्या ठिकाणी ब्लर येत असल्यामुळं जर चांगलं यायला लागलं तर पहा 6वा प्रश्न तुमच्या समोर धरतोय पाणी दिसत असेल ज्यांना तर त्यांना लिहून घ्यायला काही अडचण नाही. तर 6वा प्रश्नामधला जो अक्षरांचा समूह दिलेला आहे तो तुम्ही नीट वाचा, तो लिहून घ्या आणि त्याच्यापासून काय करा अर्थपूर्ण असा शब्द तयार होतो का तो बघा. दिसत नसेल तर मी या ठिकाणी 6व्या प्रश्नातले अक्षर सांगतोय. वहीवर सर्वांनी लिहायचे. पहिलं अक्षर घ्या ओ, दुसरं अक्षर घ्या एम, तिसरं अक्षर आहे ई, चौथं अक्षर आहे एल फॉर लॅम्प, 5वं अक्षर आहे बी आणि 6वं अक्षर आहे आय. आता जर दिसत असेल तर तुम्ही पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 नंबरचा आहे. तर आपल्या समोर जर दिसत असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी त्याच्यातून तुम्ही दिलेल्या 4 पर्यायामधून त्या प्रश्नाचं उत्तर
निवडू शकता पहा. आणि याच्यापासून जे साधन तयार होतं अँड दॅट मीन्स ऑब्जेक्ट इज यूज टू कम्युनिकेशन, म्हणजे या साधनाचा उपयोग हा आदान प्रदान म्हणजे या ठिकाणी एकमेकांशी आदान प्रदान म्हणजे बोलणे वगैरे याच्यासाठी केला जातो, ज्याला की आपल्याला स्पेलिंग वरून लक्षात येईल की याच्यापासून हा मोबाईल शब्द तयार होतो. आणि पहिले 1, 2, 3 पर्यायाचे जर आपण नीट निरीक्षण केलं तर त्याच्यापासून मोबाईल हा अर्थपूर्ण शब्द काय तयार होत नाही. आणि म्हणून 4 नंबरच्या पर्यायामध्ये मोबाईल या शब्दाचं स्पेलिंग बरोबर आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि मग याच्यापासून मोबाईल शब्द तयार झालेला आपल्या लक्षात आल्यानंतर आपण योग्य असं अचूक उत्तर त्या ठिकाणी नोंद करू शकतो. तर अशा पद्धतीचा हा 6वा प्रश्न होता. त्यानंतर आता पहा आपण 7वा प्रश्न घेतो. आता तुमच्या समोर दिसेल पहा, थोडंफार दिसतंय का बघा, थोडंसं प्रॉब्लेम येते त्या स्क्रीन मध्ये. आणि जर दिसत नसेल तर मी तुम्हाला काय करतोय सांगतोय पहा परत. 7वा प्रश्न, त्याच्यामधले अक्षर वाचा, त्याच्यानंतर त्याच्यापासून शब्द तयार करा. आणि जर शब्द आपल्याला तयार करता नाही आला तर या ठिकाणी मी पुन्हा सांगेल. तर 7व्या प्रश्नासाठीची जी अक्षर आहेत ते लिहून घ्यायचे पहा तुम्हाला. मग काय होईल, त्याच्यापासून तुम्हाला शब्द तयार करता येते का आपल्या लक्षात येईल. पहिलं अक्षर आहे घ्या यन, दुसरं अक्षर आहे आर, तिसरं अक्षर आहे ई, चौथं अक्षर आहे जी, 5वं अक्षर आहे ई. म्हणजे पहा एन, आर, ई, जी आणि ई अशा पद्धतीचे 5 अक्षर दिलेले आहेत. आणि त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो हे तुम्हाला काय करायचं आहे, निवडायचं आहे. तर तुम्ही याचा जर सराव केला चांगला पाहता, याच्यामधून काहीतरी कलरचं नाव तयार होते पाच. म्हणजे दॅट ग्रुप ऑफ वर्ड्स फॉर्म अ नेम ऑफ कलर, म्हणजे दिलेल्या ग्रुप मधल्या अक्षरापासून आपल्याला कलरचं नाव तयार होते. तर तुमच्या समोर पर्याय पण धरतो मी. आपल्या लक्षात येईल की पहिल्या ग्रुपमध्ये ग्रीन हे नाव काय तयार झालेलं दिसत नाही, दुसऱ्यामध्ये पण दिसत नाही, मग तिसऱ्यामध्ये त्या ठिकाणी ते दिसतंय. म्हणून याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3. तर ग्रीन अशा पद्धतीचा शब्द त्याच्यापासून तयार होतो. कारण आपण जर नीट निरीक्षण केलं अक्षर समूहामध्ये जी, आर आणि ई डबल आहे, ग्रीन शब्द त्या ठिकाणी तयार होतो. त्यानंतर पहा अजून थोडस दिसायला अडचणीत असेल तर 8वा प्रश्न आहे पहा. आता सर्वांनी 8वा प्रश्न त्या ठिकाणी नीट ऐकायचा आणि त्याच्यापासून आपल्याला कोणते अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी तयार होईल हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. तर घ्या, पहिलं अक्षर आहे ये, दुसरं अक्षर आहे ई, तिसरं अक्षर आहे वाय, चौथं अक्षर आहे एच आणि 5वं अक्षर आहे व्ही. तर याच्यापासून पहा हेवी म्हणजे हे विशेषण या ठिकाणी आलेले, थोडक्यात हेवी शब्द तयार होतो पहा त्याच्यापासून. तर तुम्हाला पहा या ठिकाणी हेवीचे 4 पर्याय दिलेले आहेत पहा. हे 4 पर्याय जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये हेवीचे स्पेलिंग कोणतं बरोबर येईल हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता हेवीचे स्पेलिंग साठी पाहता या ठिकाणी स्क्रीनवर दिसत नसेल तर मी या ठिकाणी वाचतो पहा. पहिल्या पर्यायामध्ये स्पेलिंग आहे HEAVY, दुसरं आहे HAEVY, म्हणजे पहा फक्त 2 अक्षरांच्या आदला बदल केलेली आहे. नंतर HEVAY आणि शेवटचा पर्याय आहे HAEYV. आता शेवटचं हेवी येऊ शकत नाही कारण वाय तरी शेवटी पाहिजे. बाकीच्या 3ही पर्यायामध्ये वाय शेवटी आहे. पण योग्य स्पेलिंग जे आहे, काहींचं काय होईल पहा, हेवी म्हणजे ये सुरुवातीला आलेला एच नंतर म्हणजे त्याला वाटतं 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. परंतु त्याचं स्पेलिंग जे आहे परफेक्ट HEAVY अशा पद्धतीचं आहे. आणि म्हणून हेवी हा पहिला पर्याय त्या ठिकाणी बरोबर येतो. आता आणखीन एक प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे, 9वा प्रश्न. आता त्याची स्पेलिंग मी तुम्हाला सांगतो. सर्वांनी काय करायचं, ती स्पेलिंग म्हणजे अक्षर लिहून घ्यायची आणि त्याच्यापासून आता तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करता येतोय का ते आपल्याला बघायचं आहे. तर पहिलं अक्षर घ्या एच, दुसरं अक्षर आहे आय, तिसरं अक्षर आहे जी, चौथं अक्षर आहे टी, HIG आणि टी, नंतरचं अक्षर आहे बी. हे प्रश्न तुम्ही का लिहून घ्यायचे, कारण आता हे प्रश्न तुम्हाला माहिती नाही.
आणि अशा पद्धतीचा प्रश्न जर आपल्याला परीक्षेला विचारला गेला तर निश्चितच त्या प्रश्नापासून म्हणजे त्या प्रश्नातून आपल्याला काय करता येईल की त्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे अचूक हे आपल्याला सिलेक्ट करता येऊ शकतं. तर पहा तुम्हाला अक्षर समूह काय दिलेला आहे मी HIGTB, बी फॉर बॉल आणि शेवटचं अक्षर आहे R. 6 अक्षर दिलेली आहेत आणि या 6 अक्षरापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आता मी तुम्हाला 4 पर्याय समोर धरतोय. जर दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पर्याय त्याच्यातून सिलेक्ट करायचा आहे. हे सुद्धा विशेषण याच्यामधून निवडायचंय बा आपल्याला योग्य विशेषण. दिसायला जर अडचणीत असेल तर पर्याय त्या ठिकाणी पहा स्पेलिंगचा समूह मी या ठिकाणी वाचतोय. पहिल्या याच्यामध्ये आहे पहिला पर्याय जो आहे BRGIHT. दुसरा पर्याय लिहून घ्या BRIHGT. तिसरा पर्याय आहे BIRGHT आणि शेवटचा पर्याय आहे BRIGHT. मग आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये पहिले जे 3 पर्याय आहेत त्याच्यापासून काही अर्थपूर्ण शब्द तयार होताना कुठं दिसत नाही. ज्याच्या वाचनामध्ये ब्राईट शब्द गेलेला आहे त्याच्या लगेच लक्षात येईल की याच्यापासून ब्राईट हाच अर्थपूर्ण शब्द तयार होतो. कारण ब्राईट हा सुद्धा शब्द आपल्याला 4थी पर्यंतच्या अभ्यासक्रमात गेलेला असतो. म्हणजे मी जेवढे शब्द या ठिकाणी घेतलेले आहेत 9 प्रश्न जे घेतलेले आहेत या 9 प्रश्नामधले सगळे शब्द आपले 4थी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये गेलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला हे प्रश्न सोडवताना जर शब्द आपल्या वाचनात गेलेले असतील तर लगेच लक्षात येतात आणि मग आपण या ठिकाणी परफेक्ट शब्दाचं प्रश्नाचं उत्तर सिलेक्ट करतो. तर अशा पद्धतीने ब्राईट हे त्याचं उत्तर काय होईल बरोबर येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी रिअरेंज द वर्ड्स मध्ये काय केले 9 प्रकारचे प्रश्न या ठिकाणी पाहिले. त्यानंतर आता पुढचा 4था प्रश्न आहे पहा. तिसऱ्या प्रश्नात आपण 9 उपप्रश्न घेतलेले होते. आता 4था प्रश्न तुमच्या समोर धरतो मी. पहा 4था प्रश्न तुम्ही नीट वाचायचा. जर तुम्हाला वाचन नाही आलं तर मी पुन्हा वाचून त्याचं प्रश्नाचं उत्तर आपलं काय नेमके विचारलं ते सांगतोय. तुमच्या समोर धरलेला आहे पहा प्रश्न आता हा. अरे पहा आता प्रश्न जो आहे तो मी वाचतोय आणि नंतर तुम्हाला पण तो समजावून सांगतोय. प्रश्न असा आहे रिअरेंज द फॉलोइंग लेटर्स. आता रिअरेंज शब्दाचा अर्थ लक्षात आला असेल तुमच्या. म्हणजे दिलेले जे शब्द अक्षर असतात त्यांचा योग्य क्रम लावणे त्याला रिअरेंज असा शब्द आहे. आणि हा शब्द तुम्ही कायम ध्यानात ठेवायचा कारण आता तुम्हाला भविष्यामध्ये तो कायम शब्द येत राहणार आहे. फॉलोइंग लेटर्स अँड फॉर्म अ न्यू वर्ड. फॉर्म याचा अर्थ लक्षात घ्या कारण प्रकरणाचं नाव आहे फॉर्म अ न्यू वर्ड्स. तर नवीन शब्द तयार करा असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर सिलेक्ट द ग्रुप म्हणजे आपल्याला काय करायचं त्याच्यापासून एक समूह निवडायचा की टू विच द वर्ड बिलॉंग टू की त्याचा खालीलपैकी कशाशी संबंध आहे. आता तुम्हाला अक्षर दिलेले आहेत पहा मी ते अक्षर काय करतो देतोय तुम्ही ते अक्षर लिहून घ्या. त्याच्यापासून काय करायचं आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. म्हणजे प्रश्न थोडा वेगळा बरं का आता. अगोदरचे 9 प्रश्न आपण जे पाहिले त्याच्यामध्ये काय होतं की डायरेक्ट शब्द तयार करायचा आणि तो खाली पर्यायामधून निवडायचा. पण आता प्रश्न असा थोडा वेगळा आलेला आहे की शब्द निवडायचा पण तो शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तो आपल्याला निवडायचा. म्हणजे जसं आपण सुरुवातीला पहिला प्रश्न पाहिला होता तशाच पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जी अक्षर दिले जातील त्याच्यापासून तुम्ही काय करायचं शब्द तयार करायचा अर्थपूर्ण आणि तो शब्द तयार झाल्यानंतर तुम्हाला 4 पर्याय दाखवले जातील. त्या 4 पर्यायापैकी तो कशाशी संबंधित आहे तो निवडायचा आहे. तर स्पेलिंग लिहून घ्या पहिले 5 स्पेलिंग आहे. पहिलं अक्षर आहे ए, दुसरं अक्षर आहे एम फॉर मँगो, तिसरं अक्षर आहे सी, चौथं अक्षर आहे एल फॉर लॅम्प आणि 5वं अक्षर आहे ई. तर अशा पद्धतीने तुम्हाला 5 अक्षर दिलेली आहेत. त्याच्यापासून तुम्ही साधारणपणे त्याचा अर्थपूर्ण शब्द तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर अर्थपूर्ण शब्द तयार झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला खाली 4 पर्याय दिलेले पहा. 4थ्या प्रश्नात दिसतंय पहा सगळ्यांना. 4थ्या प्रश्नातले 4 पर्याय तुमच्या समोर आहेत पहा.
कार्ड शीट समोर धरलं का अडचण चला. तर 4 पर्याय कोणते आहेत ते मी वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, किंवा जर स्क्रीन नीट झालं तर मी तुम्हाला लगेच दाखवतो ते. तर मीच पर्याय वाचतोय पहा, तुम्ही वाटल्यास लिहून घ्या. पहिला प्रश्न आपलं, त्याच्यापासून तुम्ही अर्थपूर्ण शब्द तयार करण्याचा प्रयत्न करा. पहिला पर्याय आहे कलर. कलर म्हणजे काय? रंग. दुसरा पर्याय आहे ॲनिमल. तिसरा जो पर्याय आहे ॲनिमल, याचा अर्थ काय? प्राणी. तिसरा पर्याय आहे बिस्ट. बिस्ट याचा अर्थ काय होतो? पशु. पशु म्हणजे जे हिंसक असतात, की जे आपल्याला त्रासदायक असतात. माणसाला ते म्हणजे खाऊ शकतात असे प्राणी, जसं सिंह, वाघ, त्याला आपण बिस्ट म्हणतो, पशु म्हणतो त्याला, पशु. आणि शेवटचा पर्याय आहे बर्ड म्हणजे पक्षी. मग आपल्याला आता 4 पर्याय दिलेले आहेत. प्रश्न काय होता, की आपल्याला काय करायचे? शब्द तयार करायचा अर्थपूर्ण, आणि तो खालीलपैकी कोणत्या ग्रुपशी संबंधित आहे आपल्याला ते शोधायचे. आता तुम्ही जर अर्थपूर्ण शब्द तयार केला, जर अर्थपूर्ण शब्द आपण जर तयार केला, तर आपल्या लक्षात येईल की याच्यापासून कॅमल हा शब्द तयार होतो. बरोबर आहे की नाही? आणि मग कॅमल हा शब्द जर तयार झाला, तर तो कॅमल शब्द खालीलपैकी कोणत्या येतात? कॅमल म्हणजे काय? कलर असू शकत नाही. ॲनिमल म्हणजे प्राणी, तो आहे, म्हणजे 2 नंबर पर्याय बरोबर येऊ शकतो. आणि बिस्ट म्हणजे पशु नाही येतो, कारण आपल्याला काही त्रासदायक नाही. ॲनिमल, सॉरी, कॅमल. कारण आपण ज्यावेळेस इतिहास शिकतो त्याच्यामध्ये उंटाला प्रवासाचं साधन म्हणजे वळवंटामध्ये वापरलं जातं, त्याला वळवंटामध्ये प्रवास करण्यासाठी त्या ठिकाणचे लोक त्याचं साधन म्हणून वापरतात. आणि 3 नंबरचा पर्याय बिस्ट हे होऊ शकत नाही. आणि शेवटी बर्ड म्हणजे पक्षी, का कॅमल पक्षी नाहीये. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या लक्षात येईल की याच्यातला 2 नंबर पर्याय बरोबर आहे. आता हा एक प्रकारचा प्रश्न घेतला पहा. म्हणजे आपण जे प्रश्नाचे स्वरूप पाहतोय पहा, की आपण जवळजवळ 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारची अडचण प्रश्न सोडवताना येणार नाही, अशा पद्धतीचे प्रश्न आपण घेतोय. आता आपण सुरुवातीला जो प्रश्न घेतला होता, की पहिले अक्षर निवडायचे आणि त्याच्यापासून तयार होणारा जो शब्द आहे, त्याचा खालीलपैकी कोणत्या ग्रुपशी तो संबंधित होता, तो आपण प्रश्न पाहिला होता पहिला. की जसं म्हणजे त्याच्यामध्ये लॉक, वन, टाइम, यूज आणि सी हे जे शब्द दिलेले होते, त्याच्यापासून लोटस शब्द तयार झाला, आणि तो कोण कशाशी संबंधित होता? फ्लॉवरशी. त्यानंतर मग आपण रिअरेंज द फॉलोइंग लेटर्स घेतलं, त्याच्यावर आधारित प्रश्न घेतला होता. त्याचा खालीलपैकी कोणता कशाशी संबंधित आहे, किंवा फळाचं नाव कोणतं आहे खालीलपैकी, तर तो प्रश्न आपण घेतला. आणि नंतर 9 प्रश्न आपण असे घेतले, की आपल्याला रिअरेंज द फॉलोइंग लेटर्स हा प्रश्न कायमस्वरूपी येतो बा आपल्याला, की खालील अक्षरांपासून काय करा? अर्थपूर्ण शब्द तयार करा, आणि त्याच्या योग्य पर्याय खाली दिलेल्या 4 पर्यायातून निवडा. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी असतो. आता आणखी एक प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहे पहा. शेवटचा म्हणजे 5वा प्रश्न या ठिकाणी आहे पहा. म्हणजे आपण जवळजवळ 5 आणि ते समजा 8, जवळजवळ 13 प्रकारचे प्रश्न घेतलेत पहा. आता 5वा प्रश्न तुम्हाला जर दिसत असेल तर वाचा, नाही तर मी काय करतो, पुन्हा वाचून दाखवतो पहा. स्क्रीनला प्रॉब्लेम येतोय आज, काही रेंजचा प्रॉब्लेम आहे का? तर मी पुन्हा प्रश्न वाचतोय पहा, तुमच्या लक्षात येईल. रिअरेंज द फॉलोइंग लेटर. आता हे शब्द तुम्ही आता ऐकून ऐकून तुमचे पाठ झाले असतील, कारण मी प्रत्येक प्रश्नाला हा म्हणजे हे शब्द वापरतोय. या ठिकाणी स्क्रीन समोर धरलं का ते घोटाळा होतोय त्याचा. दिसत नसेल तर मी प्रश्न वाचतोय पहा. प्रश्न लिहून घ्या वाटल्यास. रिअरेंज द फॉलोइंग लेटर्स म्हणजे खालील पर्याय, सॉरी, खालील अक्षरांना काय करा? योग्य क्रम लावा. अँड फॉर्म अ वर्ड आणि शब्द तयार करा. म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न कायमस्वरूपी विचारला गेलेला आहे. आणि मी 2 थोडेसे वेगळ्या प्रकारचे प्रश्न का घेतले, की आपल्याला असे जरी प्रश्न आले तरी अडचण येणार नाही. आता मी तुमच्या समोर अक्षर देतोय, तर सर्वांनी अक्षर लिहून घ्या आणि त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. जो विद्यार्थी परफेक्ट तयार करू शकेल, याचा अर्थ त्याचा सराव चांगला झालेला आहे. तर पहिलं अक्षर आहे घ्या ओ. दुसरं अक्षर आहे व्ही. आता दिसतंय जरा स्क्रीनच्या समोर, परत प्रॉब्लेम आलाय. ओ, व्ही. नंतर आहे एल. एल फॉर लॅम्प. नंतर आहे आय. नंतर आहे ई. ई फॉर एग्ज. आणि शेवटचं अक्षर आहे टी फॉर टेबल. ज्यांना ऐकून नसेल आले पहा, मी समोर धरतोय पहा. दिसत नसेल तर आता दिसतंय पहा थोडंफार.
शेवटचा प्रश्न येतो आणि त्याच्यातून आपल्याला पर्याय निवडायचा आहे पहा. तर पुन्हा मी वाचते पहा. ओ व्ही एल आय ई आणि टी म्हणजे जवळजवळ 6 अक्षर आहेत पहा. शक्यतो 6 अक्षर, 7 अक्षर, 5 अक्षर असेच अक्षर असतात. आणि आपलं जेवढं जास्तीत जास्त वाचन असेल त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला शब्द तयार करता येणं काही अवघड नाही. आता याच्यामध्ये पहा, जर अक्षरांचा नीट समूह आपण जर लक्षात घेतला तर तुम्हाला पर्याय पण समोर दिलेला असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते पहा, की आपला अशा पद्धतीचा अक्षर समूह पाहिल्यानंतर आपला गोंधळ होऊ शकतो, की हा अक्षर समूह आपल्याला कोणता शब्द तयार होईल. कारण नुसतं असे शब्द दिले, आपल्या अक्षर समूह असा दिलेला असेल तर गोंधळ होऊ शकतो. पण आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचे खाली 4 पर्याय दिलेले असतात. आणि आपण जर नीट लक्षात घेतलं तर आपल्याला असं लक्षात येईल की 4 पर्यायामध्ये ह्याच्यापासून हे वरचे अक्षर खालील 4 पर्यायामध्ये कोणत्या पर्यायात परफेक्ट आलेले आहेत आणि त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होऊ शकतो. आणि मी तुम्हाला काय सांगितलं की 4थी पर्यंतच्या अभ्यासक्रमामधले सगळे शब्द जर आपले वाचनात गेलेले असतील तर निश्चित आपल्या लक्षात येतं की याच्यामधला हा शब्द असू शकतो. मग 4 पर्याय जे आता पहा, यांचे स्पेलिंग फार वेगवेगळे आहेत. म्हणजे आपण जर तो त्याचा क्रम वेगवेगळ्या प्रकारे घेतला तर प्रत्येक शब्दाचे उच्चार त्या ठिकाणी येईल पहा. आता पहिला मी पर्याय या ठिकाणी जो घेतलाय पहा, का त्याच्यामध्ये व्हायोटेल असा उच्चार होतोय, दुसरा व्हायोलेट असा होतो, नंतर तिसरा व्हिलियट असा होतोय आणि शेवटचा आहे पहा व्हायलेट. म्हणजे 4 नंबरचा पर्याय आता दिसतंय पहा तुम्हाला समोर असं मला वाटतंय. तर 4 नंबरचा पर्याय बघा, व्हायलेट अशा पद्धतीचा अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसतोय. यावरून आपल्या काय लक्षात येतंय की व्हायलेट हे काय आहे, रंगांचं नाव आहे. आणि व्हायलेट हा कलर म्हणजे जो आपल्याला 4थी पर्यंतच्या अभ्यासक्रमात कलरची नावं गेलेली आहेत. व्हायलेटचं स्पेलिंग थोडंसं कसं वेगळं आहे पहा. पहिल्या पर्यायामध्ये व्हायलेटचं स्पेलिंग पहा, VOITEL दिलेलं व्हायटेल. आणि दुसऱ्यामध्ये पहा त्या ठिकाणी VOILET. काही विद्यार्थ्याला वाटेल की व्हायलेटचं स्पेलिंग 2 नंबरचा पर्याय बरोबर असेल. म्हणजे पर्यायाचा गोंधळ कुठं होऊ शकतो, फक्त 2 नंबर आणि 4 मध्ये. 1 आणि 3 मध्ये काय होऊ शकत नाही, कारण ते साधर्म्य आहे पहा दुसऱ्या आणि 4थ्या पर्यायात. पण खरं उत्तर काय आहे, 4था पर्याय, कारण त्याचं स्पेलिंग जे आहे व्हायलेटचं VIOLET हे व्हायलेटचं परफेक्ट स्पेलिंग आहे. पण काही विद्यार्थी उच्चारानुसार जर गेले तर पहा या ठिकाणी आता तुमच्या समोर धरलं, तुमच्या लक्षात येईल 2 नंबरचा पर्याय जो आहे त्याच्यामध्ये व्हायोलेट विद्यार्थ्याला वाटतं व्ही नंतर ओच येत असला पाहिजे, पण तसं नाहीये. व्ही नंतर आय येते फॉनेमिकली. फॉनेमिकली म्हणजे याचा अर्थ उच्चारशास्त्र म्हणतात त्याला. म्हणतात सरांनी कोणता शब्द वापरलाय फॉनेमिकली. तर फॉनेमिकल याचा अर्थ काय की इंग्रजीमध्ये उच्चार कसे होतात याच्यावर आधारित फॉनेटिक्स असतो पहा. ते वरच्या अभ्यास म्हणजे वरच्या इयत्तेमध्ये म्हणजे साधारणपणे कॉलेज लेवलला ते फॉनेटिक्स हा विषय असतो. त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचा उच्चार अशा पद्धतीचा काय आहे हे शास्त्र त्या ठिकाणी ते समजावून सांगतो. आणि म्हणून व्हायलेटचं जे स्पेलिंग आहे हे 4 नंबरच्या पर्यायामध्ये अचूक आहे, म्हणून त्याचं उत्तर व्हायलेट 4 नंबरचा पर्याय बरोबर येतो हे आपल्या लक्षात येईल. आणि अशा पद्धतीने पहा आपल्याला या ठिकाणी ह्या प्रश्नांची सोडवणं सोपं जातं. तर अशा पद्धतीने आपण रिअरेंज द फॉलोइंग लेटर्स अँड फॉर्म म्हणजे न्यू वर्ड अँड सिलेक्ट करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स, किंवा सॉरी सिलेक्ट करेक्ट आन्सर म्हणा. म्हणजे खाली दिलेल्या पर्यायातून काय करा, योग्य उत्तर त्यातून निवडा, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता आपल्याला काय करावं लागेल की आपण हे जे प्रकरण पाहिलेलं आहे याच्यामध्ये काल पाहिलेले प्रश्न असतील आणि आज पाहिलेले प्रश्न, म्हणजे आपण 2 प्रकारच्या प्रश्नावर चर्चा केलेली पहा. म्हणजे आजचा जो प्रश्न तुम्हाला तुमच्या समोर मांडला की रिअरेंज द फॉलोइंग लेटर्स, तर रिअरेंज या शब्दाचा अर्थ जर आपण चांगल्या प्रकारे ध्यानात घेतला तर आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न दरवर्षी विचारला जातोच. 2 ते 3 प्रश्न याच्यावर असतात. आता आपण 2 प्रकारचे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता तिसऱ्या प्रकारच्या प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची आणि शक्यतो आपल्याला मिशन आरंभामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न 100% विचारले जातातच. तर तिसऱ्या प्रकारचे प्रश्न कशा असतात तर त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी आता चर्चा करायची आहे. आपण आजही चर्चा करणार आहोत आणि उद्याही त्याच्यावर आधारित आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. म्हणजे 3 प्रश्नासाठी आपण 3 तास या ठिकाणी घेतलेले आहेत थोडक्यात, असा त्याचा अर्थ होईल. तर 2 प्रकारची प्रश्नांची चर्चा आपल्याला झालेली आहे. काही जर शंका असतील तर तुम्ही ते ग्रुपवर टाकू शकता, कारण 2 प्रकारचे जे प्रश्न पाहिले होते पहा, त्याच्यामध्ये
रिकाम्या जागी म्हणजे अक्षर योग्य अक्षर भरायची किंवा ग्रुप ऑफ लेटर्स भरायचे आणि त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न कालच्या याच्यामध्ये होते. उदाहरणार्थ सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स अँड टू फॉर्म द नेम ऑफ डिफरंट थिंग्स किंवा फॉर्म न्यू वर्ड. म्हणजे हा प्रश्न आपल्याला कळला पाहिजे, नाही तर प्रश्न जर कळला नाही त्याचं उत्तर शोधणं अवघड जाईल. आणि आज जो आपण प्रश्न पाहिला होता की रिअरेंज द फॉलोइंग वर्ड्स अँड फॉर्म न्यू वर्ड, म्हणजे दोन्ही प्रश्नातला फरक तुमच्या लक्षात आला असेल पहा. म्हणजे पहिल्या प्रश्नात रिकाम्या जागा भरायच्या होत्या दिलेल्या पर्यायातून, आणि आजच्या प्रश्नामध्ये काय करायचं की दिलेल्या अक्षर समूहापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करून त्याच्यासाठीचा योग्य पर्याय निवडायचा होता. अशा पद्धतीचा प्रश्न होता. आता आपला पुढचा जो प्रश्न असेल 3 नंबरचा, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपली जी अक्षरं आहेत ए ते झेड पर्यंतची, आणि ही अक्षरं जर आपण नीट बघितली तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट पहा की आपण जी अक्षरं लिहितो पहा 4 रेघी वहीमध्ये, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे बरं का. कारण मुलं अक्षर लेखन करताना पण किंवा लिहिताना 1 रेघी वहीमध्ये लिहिताना सुद्धा आपण 4 रेघी वहीमध्ये लिहितोय अशा पद्धतीचा भास आपण निर्माण केला पाहिजे. आणि त्या पद्धतीने जर आपण लिहिलं तर आपलं अक्षरही चांगलं सुधारतं. त्याचबरोबर आपल्याला नेमकी कोणती अक्षर कोणत्या वळीत असतात, आपण समजा 1 रेषेवर जर लिहित असलो परंतु 4 रेघी वहीमध्ये आपण लिहितोय असं समजून लिहायचंय. आता जी मेन लाईन असते त्या लाईनवर लिहिताना आपण समजायचं की ती 3 नंबरची लाईन आहे आणि वर 2 लाईन आहे आणि खाली 1 लाईन आहे असं समजून लिहायचं असतं पहा. कारण विद्यार्थी आता 4थी 5वीला गेल्यानंतर त्याला काही 4 रेघी वही नसते. म्हणून 1 रेघीवर लिहित असताना त्यांनी असं लक्षात घ्यायचं की 1 मधली जी लाईन आपण लिहितोय ती 3 नंबरची लाईन आहे आणि वर 2 ओळी असतात आणि खाली 1 ओळ आहे, असं आपण काय करायचं अद्यावरात लक्षात घ्यायचं. आता ह्या ज्या ओळीवर आपण लिहितो तर लिहित असताना आपल्या लक्षात येईल की 1 नंबरची ओळ म्हणजे सगळ्यात वर राहील, म्हणजे आपण वर 2 ओळी धरलेल्या आहेत असं गृहीत जर धरलं तर जी 3 नंबरची ओळ असते आपण त्यावर लिहित असतो. तर ती लिहित असताना त्याची वरची ओळ म्हणजे समजा वरून 2 नंबरची ओळ, तर थोडक्यात त्या मधल्या 2 ओळीत येणारे अक्षर आणि वरच्या 3 ओळीत येणारे अक्षर आणि खालच्या 3 ओळीत येणारे अक्षर, हा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा पहा. तर साधारणपणे बरीचशी अक्षरं ही मधल्या 2 ओळीत येतात 4 रेघी वहीचा जर आपण विचार केला, आणि काही अक्षरे वरच्या 3 ओळीत येतात आणि खालच्या 3 ओळीमध्ये परत काही अक्षर येतात. आता आपण जर नीट विचार केला तर मधल्या 2 ओळीमध्ये येणारी जी अक्षरं आहेत त्याच्यामध्ये ए असेल, सी असेल, ई असेल, नंतर आय असेल, नंतर एम असेल, एन असेल, ओ आहे, त्यानंतर आर आहे, एस आहे, नंतर यू आहे, व्ही आहे, डब्ल्यू आहे, एक्स आहे आणि झेड आहे. अशा पद्धतीने एवढी अक्षर ही मधल्या 2 ओळी येतात बरं का. याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न एक असतो, म्हणजे आपल्याला याच्यावर सखोल चर्चा करायची कोणते अक्षर कोणत्या ओळीत येतात. आता मी तुम्हाला आता सांगितलेली अक्षरं तुम्ही वाटल्यास लिहून बघू शकता पहा. ही सगळी अक्षर आता सांगितलेली मधल्या 2 ओळीत येतात. आता वरच्या 3 ओळीत कोणती अक्षर येतात तर त्याच्यामध्ये पहा बी फॉर बॉल, हा म्हणजे हे अक्षर वरच्या 3 ओळीत येतं. डी फॉर डॉग, हे सुद्धा अक्षर काय होतंय वरच्या 3 ओळीत येते. एफ फॉर फॅन, हे सुद्धा अक्षर काय होतंय वरच्या 3 ओळीत येते. नंतर एच फॉर हॅट, हे सुद्धा अक्षर काय होतंय वरच्या 3 ओळीमध्ये येते. के फॉर काईट, हे अक्षर वरच्या 3 ओळीत येते. एल अक्षर हे सुद्धा वरच्या 3 ओळीत येते. नंतर जर आपण पाहिलं तर टी फॉर टेबल, हे सुद्धा अक्षर काय होते वरच्या 3 ओळीत येते. आता आपल्याला राहिला प्रश्न खालच्या 3 ओळीत कोणती अक्षर येतात, कारण हे अक्षरांचा जर आपल्याला योग्य म्हणजे कोणत्या ओळीत येतात हे जर कळलं तर त्याच्यावर आधारित येणारा प्रश्न आपल्याला अचूक सोडवता येतो. आता खालच्या ओळीत येणारे अक्षर आहेत पहा, जी फॉर गर्ल किंवा जी फॉर गोट, हे खालच्या ओळीत येणारं अक्षर आहे. जे फॉर जार, हे अक्षर सुद्धा खालच्या 3 ओळीत येते. 2 अक्षर झाले पहा. नंतर पी आणि क्यू, पी फॉर पेन, क्यू फॉर क्वीन, ही 2 अक्षर खालच्या 3 ओळीत येतात. आणि नंतर एक अक्षर पहा वाय फॉर याक, आहे की नाही, तर हे वाय अक्षर सुद्धा खालच्या 3 ओळीत येतात. याचा अर्थ आपल्या लक्षात येईल की जी, जे, पी आणि क्यू आणि शेवटचं वाय, ही 5 अक्षर खालच्या 3 ओळीत येतात. म्हणजे हे का सांगायचं, कारण आपल्याला या ठिकाणी पाहिजे स्ट्रक्चर दिलेलं असतं. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये
त्या ठिकाणी ही जी अक्षर दिलेली असतात, ही अक्षरांचा समजा त्याच्यापासून तयार झालेला जो शब्द असतो, एखादा शब्द दिलेला असतो आणि या शब्दांचे काय केलेलं असतं, ते एक स्ट्रक्चर दिलेलं असतं पहा असं. आणि त्याच्यासाठी पाचारी प्रमाणे त्या ठिकाणी काय केलेलं असतं, स्ट्रक्चर वापरलेलं असतं की खालच्या 3 ओळीत येणाऱ्या अक्षरांचा त्या ठिकाणी खालचं काय केलेलं असतं, त्या ठिकाणी खाली ओढलेलं असते. मधल्या 2 ओळीत येणारे अक्षर म्हणजे 2 ओळीचे त्या ठिकाणी रेषा ज्या असतात, त्या 2 रेषा असतात. आणि वरच्या ओळीत जर अक्षर येत असेल, वरच्या 3 ओळीत, तर त्या ठिकाणी त्याचा मधला गॅप काय केलेला असतो, वर केलेला असतो. मग आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीच्या प्रश्नावर काय करायची आहे, चर्चा करायची आहे. आता तुम्हाला मी समोर एक कार्ड धरतोय पहा, त्या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न पण आहे आणि प्रश्न एकदम सोपे असतात पहा याच्यावर आधारित. चूज द करेक्ट ऑप्शन अशा पद्धतीचा प्रश्न असतो. म्हणजे आपल्याला काय केलेलं असतं, म्हणजे एक शब्द दिलेला असतो आणि ते शब्द त्या ठिकाणी जे शब्दातले अक्षर असतात, त्या शब्दातली अक्षर, पहिलं अक्षर कोणत्या 3 ओळीत येतंय, नंतर मधले अक्षर समजा आता 4 अक्षरी शब्द आहे, मग प्रत्येक अक्षर कोणत्या ओळीत येतं याच्यानुसार काय केलेलं असतं, त्या ठिकाणची समोरची आकृती दिलेली असते. मग आपल्या जर लक्षात आलं की अरे हे अक्षर अशा पद्धतीने याच्यासाठी ही आकृती असेल, तर तुम्हाला जो प्रश्न विचारलेला असेल तर त्या प्रश्नासाठीची आकृती खालीलपैकी कोणती असेल, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला असता. तुमच्या समोर मी कार्डशीट धरतोय पहा, कारण आता आकृत्या काय तोंडी सांगून जमणार नाही. तुम्हाला जर दिसत असेल तर बघा, नाहीतर म्हणजे तसं अजून उद्या आपण बऱ्याच आकृत्या काढणार आहोत की जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून आलेला प्रश्न अचूक सोडवता येईल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पहा की तुमच्या समोर जो प्रश्न धरलेला आहे पहा, पहिला प्रश्न तुम्ही नीट वाचा. गोटला त्या ठिकाणी समोर एक आकृती दिली. गोटला जर अशी आकृती असेल, तुम्हाला विचारलंय काफला कोणती आकृती असेल, काफला खालीलपैकी कोणता पर्याय त्या ठिकाणी बरोबर येईल. आता जर तुम्ही समजा नीट विचार केला पहा, मी प्रश्न पहिलाच सांगतोय समजावून. आता GOAT गोट हा शब्द आहे. आपण जर आकृतीकडे नीट लक्षात घेतले पहा, आकृती तुम्हाला आता दिसत नसेल ते थोडं स्क्रीनवर येत आता थोडंसं होतंय पहा, स्क्रीन कधी कधी दुरुस्त होतंय. तर आकृती जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की गोटसाठी त्या ठिकाणी जर आकृतीचं निरीक्षण केलं तर जी म्हणजे खालच्या 3 ओळीतला आहे. मग खालच्या 3 ओळी म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी त्या 3 ओळीचा क्रम त्या ठिकाणी दाखवलेला आकृतीमध्ये. आणि मधली जी 2 अक्षर आहेत ओ आणि ए हे मधल्या 2 ओळीतले आहेत, म्हणून त्या 2 ओळी सरळ आहेत. आणि शेवटचं अक्षर टी हे वरच्या 3 ओळीत आहे, म्हणजे 3 ओळीचा वरचा त्या ठिकाणी काय केलेलं आहे, थोडंसं वर आकृती दाखवलेली आहे. याचा अर्थ गोट शब्द जर या ठिकाणी अशा पद्धतीने तयार होती तिची आकृती, तर काप या शब्दाची कशी तयार होईल. मग आता कापची जर आकृती आपल्याला तयार करायची असेल त्याच्यापासून, तर आपल्याला मधल्या 2 ओळीमध्ये सी आणि ए हे मधल्या 2 ओळीत येतात, ते आपल्या लक्षात येत आहे. आणि एल आणि एफ हे शेवटची 2 अक्षर हे वरच्या 3 ओळीत आहे. याचा अर्थ याच्यासाठी आपल्याला 2 नंबरचा पर्याय बरोबर येतोय, कारण 2 नंबरच्या पर्यायातील आकृती ही काप शब्द त्या ठिकाणी त्याच्यामध्ये येतोय, अशा पद्धतीने दाखवता येतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्याचा अशा पद्धतीचा सराव करायचा. तर काय करायचं आहे पहा, की तुम्हाला ते दिसत नाही कारण स्क्रीनचा काहींचे येते पहा मेसेज स्क्रीनवर दिसत नाही. तर तो प्रॉब्लेम आता त्या ठिकाणी म्हणजे सर्व्हरचा प्रॉब्लेम असू शकतो. तर उद्या आपण परत याच प्रश्नावर जास्त चर्चा करणार आहे आणि ते अचूक तुम्हाला उद्या दिसेल पहा थोडस. तर आपण पहा 2 प्रकारचे प्रश्न काल आणि आज पाहिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे दिलेल्या अक्षरापासून आपल्याला नवीन शब्द तयार करा अशा पद्धतीचा प्रश्न होता. आज आपण जो प्रश्न म्हणजे सुरुवात करत आहोत की चूज द करेक्ट ऑप्शन, याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आता आज आपल्याला उद्याच्या तासाला तुमचा असा सराव पाहिजे की ABCD मधील प्रत्येक अक्षर हे मधल्या 2 ओळीत कोणते अक्षर येतात, वरच्या 3 ओळीत कोणते अक्षर येते, खालच्या 3 ओळीत कोणतं अक्षर येते. त्याचबरोबर आणखीन महत्वाचं तुम्हाला सांगतो, अल्फाबेट आपल्याला जर परफेक्ट करायचे असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रत्येक अक्षराचा नंबर किती आहे, डावीकडून कितवा आहे, उजवीकडून कितवा आहे, हे आपल्याला जास्तीत जास्त सराव पाहिजे. कारण त्याच्यावर आधारित अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला असतात. समजा ए 1 नंबरला आहे, 2 नंबरला समजा बी आहे. आता आपण असं क्रमाने सांगत गेलो 26 पर्यंत जाऊ, परंतु आता टी किती नंबरला असं जर विचारलं आपल्याला की सांगता आलं पाहिजे की 20 नंबरला आहे, किंवा एन किती नंबरला आहे, 14 नंबरला आहे, म्हणजे असं आपल्याला इकडून सांगता आलं पाहिजे. पण आता एन जर समजा डावीकडून 14 नंबरला असेल तर उजवीकडून किती नंबरला असेल तर 13 नंबरला असेल. म्हणजे याचा सराव तुम्हाला करावा लागणार आहे, कारण त्याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न आपल्याला पुढच्या प्रकरणात विचारले जातात. तर त्याचाही सराव आपल्याला पाहिजे. किंवा समजा
यस किती नंबरला आहे? 19 नंबरला आहे. मग इकडून ते किती नंबरला असेल? उजवीकडून तर 8 नंबरला असेल. किंवा जी किती नंबरला आहे? की 7 नंबरला आहे. ते इकडून किती नंबरला आहे? 20 नंबरला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपला सराव पाहिजे प्रत्येक अक्षराचा. आता एम किती नंबरला आहे? 13 नंबरला आहे. इकडून किती नंबरला आहे? उजवीकडून 14 नंबरला. म्हणजे याचा सराव कशासाठी करायचा? की भविष्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस पुढे एमपीएससी वगैरे परीक्षा द्यायच्या असतात, एबीसीडी वर आधारित अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. म्हणून प्रत्येक अक्षरांचा क्रम डावीकडून उजवीकडून तो माहीत असणं तर आवश्यक आहेच. परंतु त्या क्रमामध्ये आलेले अक्षर जे आहेत, म्हणजे तुम्हाला प्रश्न कसा विचारला असतो, की 2 नंबरचं अक्षर, 5 नंबरचं अक्षर, 12 नंबरचं अक्षर, अशी अक्षरं घ्या आणि त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. म्हणजे उदाहरणार्थ फ्रॉम द फॉलोइंग लेटर्स टेक अ फर्स्ट लेटर, 7th लेटर, 8th लेटर, 10th लेटर अँड फॉर्म अ न्यू वर्ड अँड चूज द करेक्ट ऑप्शन. अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून आपण काय करायचं आहे, की आपल्याला जे एबीसीडी आहे त्याच्यावर आपला असा अभ्यास पाहिजे. अक्षर खालच्या ओळीत किती आहेत? खालच्या 3 ओळीत कोणती अक्षर आहेत? 5 अक्षर आहेत. मधल्या 3 ओळी सॉरी 2 ओळीत अक्षर किती आहेत? वरच्या 3 ओळीत अक्षर किती आहेत? याचा सराव आपल्याला करायचा आणि मग त्याच्यावर आधारित जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण उद्या जवळ-जवळ 15 प्रकारचे प्रश्न घेणार आहोत. आणि ते स्क्रीनवर तुम्हाला उद्या दिसतील, कारण आज जरा स्क्रीनचा प्रॉब्लेम येतोय. कारण आता हे प्रश्न समोर दाखवल्याशिवाय तुम्हाला, कारण आकृत्या आता काही तोंडी सांगता येत नाहीत आकृत्या. त्याच्यामुळे उद्या ती स्क्रीन क्लिअर चालली तर तुम्हाला हे प्रश्न आणखी समजतील. जर स्क्रीन नाही चालली तर थोडस वेगळ्या विषयावर पण आपण चर्चा करण्याची तयारी ठेवूया. आणि आजच्या या तासाला तुम्ही सहभागी झालात. कालही आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहिलेले आहेत. आज देखील रिअरेंज द फॉलोइंग लेटर्स आणि त्याच्यापासून नवीन शब्द तयार करा. अशा पद्धतीचे जवळजवळ 15 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांचा आपण जास्तीत जास्त सराव जर केला तर आपले 2 ते 3 प्रश्न त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क्स पाडण्यासाठी चांगले तयार होतील. आणि म्हणून सगळ्यांनी आता आज या प्रश्नांची रिव्हिजन द्या आणि उद्याच्यासाठी एबीसीडीचा सराव करा. किती नंबरला कोणतं अक्षर आहे याबरोबरच पहिल्या 3 ओळीतली, मधल्या 2 ओळीतली आणि खालच्या 3 ओळीतली अक्षर कोणती आहेत याचा देखील सराव करा. आपण त्याच्यावर देखील उद्या 15 ते 16 उदाहरणं घेणार आहोत. आणि मग आपला या ठिकाणी 2 नंबरचं प्रकरण संपणार आहे. तसं पाहिलं तर 2 नंबरचं प्रकरण 2 ते 3 पानाचंच आहे. परंतु आपण जास्तीत जास्त वेळ त्याला दिलेला आहे, की जेणेकरून आपली तयारी ही अचूक झाली पाहिजे, की आपल्याला 3ही प्रश्न बरोबर आले पाहिजेत. धन्यवाद आपण सर्वजण सहभागी झाल्याबद्दल. आवाज येतोय का? दैवळ सर आवाज येतोय? हॅलो हॅलो, आवाज येतोय का सर? हॅलो, आवाज येतोय का सर? समी सर, असं काय होतं